खूप स्वागत आहे. आता आपण जात आहोत स्टेला. त्या आधीचा व्हिडिओ बघितला त्यामध्ये आम्ही मुंबई टू अलिबाग कसा प्रवास केला ते मी तुम्हाला दाखवलं होतं. आता आम्ही कुठे स्टे करतो तेही तुम्हाला दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूयात कुठे आम्ही स्टे करतो. इकडे जाताना रस्ता थोडा पावसामुळे खराबच होता, पण तिकडे पोहोचल्यावरती जे निसर्गाच्या सानिध्यात जे दृश्य होतं ते खूप छान होतं आणि पूर्ण थकवा निघून गेला. आम्ही आलो आहोत नाईकवाडीला. हे बघा, नाईकवाडीचा आतून कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आता आम्ही आतमध्ये जातो आहोत. चला मी तुम्हाला दाखवते. आतमध्ये आम्हाला एंट्री केल्या गेल्या पहिलं वेलकम ड्रिंक दिलं. हुकम सरबत होतं. इकडे आतमध्ये आल्यावर हे बघा, आपल्याला पहिलं दिसतो तो पाटा वरवंटा. असा पूर्वी आपण वाटायचो ह्याच्यात वाटप. त्यानंतर पुढे इकडे आल्यावरती सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मडके आहेत आणि त्यावर नक्षीकाम केलेले आहे सुंदर असं. अगदी गावाला आल्यासारखंच वाटतं आणि गावच आहे. इकडे पुढे आल्यावर त्यांचा रिसेप्शन एरिया आहे हा. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिला आहे. आणि इकडे बघा जात आहे, जे पूर्वी आपण दळायचो जात्यावरती दळण. आणि इकडे सुद्धा असे मडके ठेवले आहेत आणि लोणचं वगैरे ठेवायच्या बरणा ते आहे. अगदी सुंदर असं ठेवलं आहे बघा. अगदी गावाला आपण आल्याचंच फील होतो आणि अगदी पूर्ण हिरवगार आहे. इकडे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पण होतात, पण पाऊस असल्यामुळे आता बंद असतं. वरती असं जाऊन चढायला चालायला हवं, पण आता सध्या ते बंद होतं पाऊस असल्यामुळे. आणि सगळ्यावरती कागद टाकला होता कारण की खराब व्हायला नको म्हणून. तरी मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आम्ही जात आहोत जेवायला बसतो त्या ठिकाणी. ते पण अगदी मोठं आहे बसण्यासाठी. अगदी विलेज लाईफ वाटते ना. आता आम्ही चाललो आहोत रूमच्या दिशेने. त्याआधी रूमच्या पुढचं सुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि नंतर रूम दाखवते. हा आहे आमचा रूम. अगदी त्यांनी बांबूचं केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आजूबाजूला हिरवी झाडी आणि या बाजूला 2 रूम आहेत. तसेच पुढे जाऊया आपण.
इकडे त्यांनी एक ट्री हाऊस पण केलेला आहे बघा. आणि तिकडे कोणतरी राहायला आलं होतं आणि तुम्हाला आतून दाखवता येणार नाही. आता पुढे जाऊया आपण. इकडे ट्री हाऊसच्या खाली त्यांनी बघा कॉट ठेवली आहे. तिकडे पण बसू शकतो आपण गप्पा मारत. या साईडला सुद्धा त्यांनी बसायला केलं आहे बघा. इकडे खुर्च्या वगैरे ठेवल्या आहेत आणि इकडे सुद्धा आपण जेवू शकतो. निसर्गाने दिलेल्या वस्तूंचा वापर करून सुंदर असं त्यांनी बनवलेलं आहे. इकडे अजून एक जाता आहे. पुढे जर तुम्हाला यायचं असेल तर मी याचा ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. तसेच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिला आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून इकडे येऊ शकता. रेवदंडा स्टेशन जवळ आहे. आता आमची रूम दाखवते मी तुम्हाला. आम्ही आता आलो आहोत आमच्या रूमच्या इकडे. आल्या आल्या आपल्याला दिसतंय समोर अशी तुळस लावलेली आहे आणि बाहेर खुर्च्या वगैरे पण ठेवल्या आहेत बसण्यासाठी. आणि इथे गाडीचे चाक लावलं आहे, बैलगाडी वगैरे असते ती. आणि हे संपूर्ण बांबूचं केलेलं आहे. आणि समोर अगदी दृश्य बघू शकता किती सुंदर आहे. आणि इथे पिण्याच्या पाण्याचं मडकं सुद्धा ठेवलेलं आहे अगदी पारंपरिक पद्धतीने. आणि बघा फुलं छान वाटतात ना. आता आपण आतमध्ये जाऊयात. एंट्री केल्या आतमध्ये बघा बेड आहे. इथे तिघ जण आरामात झोपू शकतात. आणि इथे बघा खिडकी कशी बनवली आहे. आरसा त्याला अटॅच केलेला आहे. जाळी लावल्यात रात्री मच्छर वगैरे नको आहे. आणि सुंदर अशी वारली पेंटिंग केलेली आहे. अगदी पूर्वी जसं घर असायचं तसंच फील येतो आतमध्ये आल्यावरती. आणि ही वॉशरूम आहे. वॉशरूम इंग्लिश ठेवलेला आहे. छान आहे. छोटा आहे पण अगदी छान वाटतं. समोर अशी हिरवी झाडी आहे. आपल्या दगदगीच्या जीवनापासून जर आपल्याला शांतता हवी असेल तर हे ठिकाण खूप बेस्ट आहे. आणि एकदम मला शांती वाटते.
आम्ही थोडं फोटोशूट वगैरे करून आता दुपारच्या जेवणासाठी आलो आहोत. 2 वाजता जेवण आम्हाला दिलं होतं आणि बघा त्यांनी आता दादाने लाइटिंग लावली होती त्यामुळे अजून छान वाटत होतं. रात्री अजून छान वाटेल. आमचं जेवण आलं आहे बघा. जेवणामध्ये आम्हाला चिकनची करी, चिकन सुक्क होतं, सोलकढी होती आणि भाकरी होती. अगदी घरगुती जेवण होतं आणि त्यामध्ये भात पण होता. भात नंतर आणला. कोणी व्हेजिटेरियन असाल तर व्हेज सुद्धा जेवण आहे आणि अगदी घरगुती आहे आणि जेवणाला खूप छान अशी टेस्ट होती. छान असं जेवण करून आम्ही झोपलो होतो प्रवासात आलेलो म्हणून आणि डायरेक्ट संध्याकाळी उठली. मग आम्ही कॅरम खेळायला बसलो. इकडे कॅरम पण होतं, रॅकेट पण खेळायला आहे पण पावसामुळे ते खेळता येत नाही. आणि तुम्हाला नाईट व्ह्यू दाखवतो इकडचा कसा आहे तो. हे बघा रात्रीचं घर किती सुंदर वाटतंय. लाइटिंग पण अशी केली आहे की अजिबात काळोख जास्त वाटत नाहीये. म्हणजे रात्रीचं अशी फिरायला भीती सुद्धा नाही वाटत आहे. परफेक्ट मॅनेज करून ठेवलंय सगळं. आम्ही चाललो आहोत रात्रीच्या जेवणासाठी. बघूया जेवणामध्ये काय काय आहे ते. आम्हाला सांगितलेलं फिश फ्राय असणार आहे, पण कोणतं आहे ते बघूया आता. कशी टेस्ट आहे ते तुम्हाला मी सांगते. आमचं जेवण आलं आहे हे बघा. इथे सुरमई फ्राय होते, ते पण 2 तुकड्या दिल्या होत्या आणि चपाती होती आणि प्रॉन्स करी होती. रात्रीचं जेवण खूप टेस्टी होतं आणि अगदी कोकणातलं तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही इकडे या. सकाळी मला नाश्त्याला कांदेपोहे होते, ते खाऊन आम्ही सकाळी 10:30 वाजता निघालो तिकडून. चला तर आता आम्ही बीचला जाणार आहे. कोणत्या बीचला जातो तुम्ही पहा. आम्ही आलो आहोत नागाव बीचला. नागाव बीचला इकडे घोडागाडी वगैरे पण होतं आणि खूप छान असा बीच होता बघा.
फोटो वगैरे काढून आम्ही इकडून मुंबईला जायला निघालो. जाताना आम्हाला खेकडे दिसले, तर खेकडे सुद्धा आम्ही घेतले. अगदी 400 रुपयामध्ये चांगले खेकडे भेटले आम्हाला. चला तर मग बाय बाय. ह्या व्हिडिओला मी एंड करते. माझे व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.